तर आज सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे। तर नमो शेतकरी योजनेबद्दल एक खुशखबर आहे। तर रक्षाबंधन निमित्त सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 2000 रुपयाची रक्कम आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून ते जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर तुमचे जे की बँक पासबुकला आधार लिंक आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांचे जे की पीएम किसानचे पात्र शेतकरी आहेत तर अशाच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर सर्वात पहिले तुम्हाला नमो शेतकरी योजना या पोर्टलवरती तुम्हाला यायचं आहे। तर ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे पैसे मिळत नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। तर सर्वात पहिले तुम्हाला इथून लॉग इन करून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे आय डी आणि पासवर्ड असेल तर तुम्ही इथून लॉग इन करू शकता। तर आपल्याकडे आय डी आणि पासवर्ड नाही, तर आपण जर एखादा म्हणजे शेतकरी असाल तर तुम्ही बेनिफिशियरी स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, एक रजिस्ट्रेशन नंबर आणि एक मोबाईल नंबर। तुम्ही दोन्ही प्रकारे तुम्ही तुमचं स्टेटस इथून चेक करू शकता। तर तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना इथं आवाहन करण्यात आलेले आहे की तुम्हाला ई केवायसी करणे इथं तुम्हाला आवश्यक आहे। तर तुम्हाला सर्वात पहिले पीएम किसानचे जे काही पात्र शेतकरी आहेत तर इथं पीएम किसान इथं तुम्हाला टाईप करायचं आहे, सर्चवरती क्लिक करायचं आहे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर पहिली जी लिंक येईल तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। तर जे काही आता पीएम किसानचा 18वा हप्ता म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना आता लवकरच मिळणार आहेत। तर त्या सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आलेले आहे की ई केवायसी मॅन्डेटरी फॉर पीएम किसान रजिस्ट्रेशन फार्मर OTP बेस्ड। जर तुम्ही जे केवायसी केलेली नसेल तर अशा शेतकऱ्यांना पीएम किसानचा 18वा हप्ता इथं त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत। तर सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे। तर ई केवायसी इज अवेलेबल ऑन पीएम किसान पोर्टल। तर ई केवायसी जर तुम्हाला करायची असेल तर आता तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या इथून जे आधारच्या OTPच्या थ्रू तुम्ही तुमची केवायसी करू शकता। अन्यथा तुम्हाला जे CSC सेंटरवर जाऊन तुम्ही बायोमेट्रिकच्या थ्रू तुम्ही तुमची ई केवायसी इथं करू शकता। तर जे केवायसी शेतकरी करणार आहे केवायसी पीएम किसानची, तर असे शेतकरी नमो शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहेत व अशांच्याच बँक खात्यामध्ये पीएम किसान त्याचप्रमाणे नमोचे हप्ते इथं डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैशाची जी काही रक्कम आहे तिथं जमा करण्यात येणार आहेत। व तुम्हाला जर पीएम किसान आणि नमोचे हप्ते मिळत नसेल तर नवीन नोंदणीसुद्धा इथून सुरू झालेली आहेत। तर न्यू रजिस्ट्रेशन तुम्ही फक्त पीएम किसानचं रजिस्ट्रेशन तुम्हाला इथून करायचं आहे। तर ॲटोमॅटिकली तुम्ही जे की नमो शेतकरीसाठी पात्र ठरणार आहेत, जे की पीएम किसानचे पात्र सर्व शेतकरी आहेत तर अशांच्या बँक खात्यामध्ये नमोचे हप्ते इथं जमा होणार आहेत। त्यानंतर इथून तुम्ही तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे ते सुद्धा काढायचा आहे, किंवा तुम्हाला तुमचा इथं मोबाईल नंबर दिलेला आहे ते मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, गेट OTPवरती क्लिक करायचं आहे। तर आपण मोबाईल नंबर इथं एंटर करून घेऊया। त्यानंतर कॅप्चा आणि गेट OTP यावरती क्लिक करणार आहे। तर तुमच्या जे काही रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्यावरती एक OTP आलेला असेल तर OTP आपण एंटर केलेला आहे। गेट डाटा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथून तुम्ही नमो शेतकरीचं जे काही स्टेटस आहे इथून चेक करू शकता। त्यानंतर भरपूर शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही, त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांचे पीक विमा त्याचप्रमाणे भरपाईची रक्कमसुद्धा रखडलेली आहे। त्यानंतर पीएम किसान आणि नमो शेतकरी यापासून वगळण्यात आलेले आहेत। तरीसुद्धा तुम्हाला जर पीएम आणि नमोचे हप्ते मिळत नसेल तर नवीन नोंदणी सुरू झालेली आहे, तर लवकरात लवकर नोंदणी करा। त्यानंतर नमो शेतकरीचा प्रकार असं जे काही पोर्टल तुम्हाला इथं दिसत असेल, त्यानंतर इथून तुम्ही प्रिंटसुद्धा काढू शकता। तर तुम्हाला खाली यायचं तर तुमची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं दिसेल। तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे, किती इन्स्टॉलमेंट झालेलं आहे, काय झालेलं आहे, तुम्ही इथून सर्व डिटेल्स चेक करू शकता। तर प्रायव्हसीमुळे मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता। तर भरपूर शेतकऱ्यांचे पैसे आता डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे। तर तुम्ही घरबसल्या चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे व तुम्हाला कुठे जाण्याची आवश्यकता नाही। तर घरबसल्या तुम्ही चेक करू शकता अगदी 1 मिनिटांमध्ये। तर तुम्हाला आधारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला आधार चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुमचा आधार नंबर तुम्हाला तिथं टाकायचा आहे, एक OTP येईल ते OTP तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे। जर तुमच्या बँक पासबुकला ॲक्टिव्ह आहे, इनॲक्टिव्ह आहे, ॲक्टिव्ह जर असेल तर तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही, त्यामध्ये पीएम किसान आणि नमोचे हप्ते जमा होतात। त्याचप्रमाणे तुम्हाला जर स्टेटस चेक करायचं असेल किंवा इनव्हॅलिड दाखवत असेल किंवा इनॲक्टिव्हेट दाखवत असेल तर तुमच्या कोणत्याच बँक पासबुकला आधार लिंक नाही, तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करून घ्या। तर त्यामध्ये पीएम आणि नमोचे हप्ते इथं जमा होणार आहे। त्याचप्रमाणे पीएम किसानची जी काही नवीन यादी अपडेट झालेली आहेत तर त्यामध्ये जे काही पात्र शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांना पीएम किसान त्याचप्रमाणे नमोचे हप्ते त्यांच्या डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। पीक विमाबद्दल सुद्धा एक अपडेट आहे। तर पीक विम्याचे पैसे सुद्धा वाटप ज्या सुरू झालेला आहे दुसरा टप्पा, तर त्यावरती सुद्धा लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे।
टोटल क्लेम किती झालेला आहे व तुमच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम किती जमा झालेली आहे ती सुद्धा अगदी घरबसल्या चेक करू शकता. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.